आता आपण गेल्या व्हिडिओमध्ये काय बघितलेलं होतं आपण कशा पद्धतीनं होम मध्ये जी माहिती होती ती आपण फिलअप करून घेतलेली होती, म्हणजे जी बेसिक डिटेल आहेत त्या भरून घेतलेल्या आहेत. आता याच्यानंतर नेक्स्ट काय आहे तर बारकोड परचेस आपण इथे परचेस करतोय. सिम्पली परचेस बिल डिटेलला आपण इथे इथे नंतर न्यू वरती क्लिक करा. न्यू वरती आल्यानंतर सिम्पली एंटर मारा. एंटर मारला की जो आपला सप्लायर आपण भरलेला आहे तो आपण इथे काय करू शकतो, निवडू शकतो. जी काय लिस्ट असेल ती आहे इथे. त्याच्यानंतर एंटर मारा. एंटर मारल्यानंतर जो बारकोड किंवा आपण रेग्युलर किंवा नॉर्मल जे रेग्युलर आयटम आहेत ते आपण भरू शकतो. काय केलं आपण इथे बारकोड सेट केला, एंटर मारला, आपल्याला 10,009 आयटम दिसतोय. सपोज आपण इथे लक्ष्मी विहार घेतलेला आहे. कोड नंबर जो आपला काय असेल तो टाकला. वेट जे काय आहे ते आपण टाकलेला आहे. परचेस रेट सपोज आपण 1,000 रुपयाला आणलेला आहे आणि ते आपण 1,200 रुपयाला विकतोय. ऍडिशनल चार्जेस असतील तर टाकू शकतोय. मला सपोज याचे 4 बारकोड काढायचे आहेत तर 4 बारकोड सुद्धा काढू शकतो. एंटर मारा. तुम्हाला अजून भरायचे आहे का असेल तर येस करू शकता, नसेल तर नो करा. सिम्पली एंटर मारा. एंटर मारा. एंटर मारा. तुम्हाला मेसेज डिस्प्ले होईल सेव्हचा. एंटर मारल्यानंतर पुन्हा स्टॉक व्यवस्थित झालेला तुम्हाला दाखवेल तो. हे आपण काय केलं इथे की एक जे आपण बारकोड मारलेले आहेत बारकोड मारल्यानंतर डिटेल्सला आलो. सिम्पली सिलेक्ट करायचे साईडच्या आरवरती क्लिक करू. त्याच्यानंतर बारकोड वरती क्लिक करा. ज्यावेळेस बारकोड वरती क्लिक करताय त्यावेळेस तुम्ही इथून काय करू शकता तर बारकोड काढू शकता. तर बारकोड काढण्यासाठी काय करायचं, क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जरा वेट करा. वेट केल्यानंतर खाली तुम्हाला बारकोडचे लिस्ट डिस्प्ले होईल ज्यावेळेस तुम्ही वर्डवरती क्लिक कराल त्यावेळेस. त्याच्यानंतर तुम्ही इथं कंट्रोल पी दाबू शकता किंवा वरून फाईल प्रिंट वरती जाऊ शकता. म्हणजे मल्टिपल वेनं तुम्ही काय करू शकता, प्रिंट करू शकता. जे तुम्हाला सिम्पली जो तुमचा बारकोड प्रिंटर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि प्रिंट वरती क्लिक करायचं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता तर बारकोडची प्रिंट काढू शकता बारकोड प्रिंटर मधून. आता हे आपण क्लोज करूया. आता याच्यामध्ये आपण काय काढली, कशा पद्धतीने आपण परचेस म्हणजेच बारकोड काढू शकतो ते बघितलं. ज्यावेळेस आपण बारकोड काढतोय त्यावेळेस आपण स्टॉकला येऊया. स्टॉक लावल्यानंतर जे आपण बारकोड आता काढलेले आहेत लक्ष्मीवरचे दिसतात बघा 4, हे आपण बघू शकतो. किंवा तुम्ही काय केलं इथे स्टॉक मध्ये सर्च स्टॉकला आला. सर्च स्टॉक वरती आल्यानंतर तुम्ही काय करू शकता, टाईप मध्ये आल्यानंतर बारकोड गोल्ड वरती आल्यानंतर तुम्ही काय बघू शकताय प्रत्येक सगळेच्या सगळे बारकोड त्याच्यामध्ये किती वेट मध्ये शिल्लक आहे, त्याच्यानंतर त्याची एक्झॅक्टली परचेस रेट किती आहे, सेल रेट एकूण किती आहे, किती क्वांटिटी अवेलेबल आहे. प्रोडक्ट वाईज सुद्धा काय करू शकता, बघू शकता तुमच्याकडे किती शिल्लक आहेत ते आहे. मल्टिपल वेनं तुम्ही सर्च करू शकता. हे आपण काय बघितलं बारकोड कशा पद्धतीने ऍड केला. तर याच्यानंतर परचेस म्हणजे सप्लायर डेबिट क्रेडिट आहे. एंटर मारा. एंटर मारल्यानंतर गोल्ड किंवा सिल्वरचे काय असेल ते सिलेक्ट करा. जो नंबर असेल तो टाका तुम्ही. इथे आल्यानंतर डेट टाकली. सपोज तुम्ही काय त्या व्यक्तीला पेड अमाऊंट जी काय पेड अमाऊंट केली असेल ती सांगू शकता. सिल्वर रेट वॉट एव्हर 0 असेल पेड. सपोज तुम्ही पेड केली असेल तर तुम्ही गेट प्रोडक्ट आणलेला आहे मधनं, किंवा डेबिट लेबर केली असेल किंवा पेड फाईन केली असेल आहे ते. सपोज तुम्ही प्रोडक्ट आणलेला आहे सपोज 10,000 म्हणजे काहीतरी आणलेला आहे. देन सपोज तुम्ही त्यांना 5,000 पेड केलेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वॉट एव्हर सेव्ह केलं. म्हणजे इथे काय करू शकता तुम्ही त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने काय करू शकता, त्याचे ट्रान्झॅक्शन सुद्धा चेक करू शकता इथे. कोणाचे, कस्टमरचे. सिम्पली न्यू वरती आलो, गोल्ड वरती आलो, 2 नंबर टाकला, दिसते इथे. म्हणजे इथे काय केलेलं आहे तुम्ही किती रुपये त्यांना काय पेड केली ते सगळे ट्रान्झॅक्शन सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. इथे सिम्पली क्लोज करूया इथे. आता याच्यामध्ये नेक्स्ट आहे सेल बिल. आता आपल्याला बिल कशा पद्धतीने काढायचं आहे ते. कुठे आलो, सेल बिल डिटेलला आलो. नी वरती म्हणजे एंटर मारायचे. एंटर मारल्यानंतर आपण इथे काय करू शकतो तर कुठली कुठली बिल काढू शकतो, सेल बिल काढू शकतो, ऑर्डरचं बिल काढू शकतो, डायरेक्ट सुद्धा काढू शकतो. डायरेक्ट म्हणजे काय, विदाउट स्टॉक नाही, स्टॉकची गरज लागत नाही. सेल बिल आलो. सेल बिल आल्यानंतर आपण इथे टाईपला आलो, गोल्ड सिलेक्ट केलं, एंटर मारला. कस्टमर आहे, जर कस्टमर अवेलेबल नसेल किंवा सर्च केला जर नसेल, नवीन कस्टमर आला असेल, सपोज आपण नवीन कस्टमर आलेला आहे आपल्याकडे सेव्ह नाहीये, त्याचं डायरेक्ट डिटेल्स टाकू शकतो. सेल्समनचं टाकू शकतोय, तो एक्झॅक्टली कुठला आहे, त्याचा ऍड्रेस, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही टाकू शकता. देन एंटर. ते तुम्ही बारकोड आहे ते का आहे तर ऑप्शन बघा.
बारकोड रेग्युलर मोड आणि डायरेक्ट आहे. बारकोड करू शकता, रेग्युलर म्हटलं तर रेग्युलर मधून मायनस होतो. म्हणजे जर तुमचा बारकोड नसेल तिथून मोड म्हणजे जर प्रोडक्ट रिटर्न केला असेल त्यांनी त्याचे पैसे तुम्ही मॅनेज करू शकता. आणि डायरेक्ट आहे विदाउट स्टॉकचा. इथे बारकोड केलं सपोज 10,007 आहे ते किंवा 10,000 आपण 10,010 जो आपण मगाशी घेतलेला आहे हा येतोय. आपण मगाचा ऍड केला एक. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे परत भरायचं आहे का येस वरती केलं. परत त्यानं काय केलेलं आहे प्रोडक्ट रिटर्न केलेला आहे. मोड आपण सिलेक्ट केलेला आहे. इथे त्याने काय केलं की सेम लक्ष्मी हारच रिटर्न केलेला आहे. ती आयडी आपण काय दिलेलं नाही. वेट वेट सपोज एक परचेस रेट 1,000 सपोज सेल रेट त्यांना आपण टाकलेला आहे 400 रुपये वॉट एव्हर ॲडिशनल 0 दे नो. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रॉस अमाऊंट किती आहे 1,200 रुपये. 400 रुपये रिटर्न अमाऊंट आहे. ॲडव्हान्स 0 आहे. टोटल अमाऊंट 800. जर तुम्हाला डिस्काउंट टाकायचं असेल तर तुम्ही डिस्काउंट टाकू शकता. एंटर मारलं. आता इथे तुम्ही काय केलं क्रेडिट तुम्ही सिलेक्ट केलं तर त्यानं जर पैसे दिले असतील थोडेच तर हे सिलेक्ट करू शकता. जर सगळे दिले असतील तर हे सिलेक्ट करायची गरज नाही. एंटर मारा एंटर मारा एंटर मारलं. सेव्ह रेकॉर्ड सक्सेसफुली. स्टॉक मेंटेन सक्सेसफुली. येस केलं तर ऑटोमॅटिक प्रिंट करणार आहे. बघा त्याने प्रिंट चेक केलं प्रिंटर असेल तर प्रिंट निघेल. ओके ज्यावेळेस प्रिंट निघेल तुम्ही बघू शकता तुमची प्रिंट कशा पद्धतीने निघालेली आहे. ते सगळ्या प्रिंटच्या डिटेल्स तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रॉस अमाऊंट रिटर्न अमाऊंट किती आहे नेट अमाऊंट किती आहे ते डिस्काउंट कितीचा दिलेला आहे. सगळ्या डिटेल्स तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आता हे ज्यावेळेस आपण क्लोज करतोय त्याच वेळेस आपल्याला इथे सुद्धा बिल दिसत आहे. डेट वरती क्लिक करा. डेट वाईज तुम्ही फिल्टर वाईज चेक करू शकता. साईडला क्लिक करून पुन्हा रिपोर्ट वरून काढायचे का नो आपण तुम्ही इथून सुद्धा रिपोर्ट बघू शकता. जर इनवॉइस रिपोर्ट पाहिजे असेल जीएसटीचा सिम्पली चेक मार्क वरती क्लिक करा. रेकॉर्ड सिलेक्ट करा. इनवॉइस वरती क्लिक करायचं. इनवॉइस वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता इथे येस केलं तर त्याची प्रिंट काढू शकता. आहे ते क्लोज करूया म्हणजे जीएसटीचा रिपोर्ट बघू शकता तुम्ही इथे. आता याच्यामध्ये इथे सुद्धा वरती फिल्टर दिलेला आहे. डेट वाईज तुम्ही चेक करू शकता. त्या डेट प्रमाणे तुम्ही ट्रान्झॅक्शन बघू शकता ज्यावेळेस जास्त रेकॉर्ड असेल त्यावेळेस. आहे ते आपण काय बघितलं बारकोड कशा पद्धतीने ऍड करू शकतो. सेल कशा पद्धतीने करू शकतो. याच्यानंतर क्रेडिट जमा आहे. न्यू वरती आलो. न्यू वरती क्लिक केल्यानंतर क्रेडिट जी त्याची उधारी असेल सपोज 1 नंबरची काहीच उधारी नाहीये. ठीक आहे. सपोज काय केलेलं आहे एक्झाम्पल आपण इथे आलो. एक उधारी एक्झाम्पल आपण उधारी टाकू इथं. किती नंबरला 4 नंबरला आपण त्याची जुनी उधारी आहे सपोज 10,000 आपण अपडेट करून ठेवली. ती उधारी होती 10,000 रुपये. आता तो आपल्याला द्यायला आला आहे ते सेल वरती आलो. क्रेडिट जमाला आलो. कस्टमर क्रेडिटला एंटर मारलं. आलो इथे. आता मला काय करायचंय मला नंबर याचा माहिती नाही. सिम्पली इथं आलो. इथं आल्यानंतर तुम्ही कस्टमरने व्हॉटेवर जे काही नाव असेल ते टाकू शकता. सिलेक्ट रेकॉर्ड आहे एंटर मारलं. डेटला आलो एंटर मारलं. पेड सपोज त्यानं आता सध्या 5,000 रुपये केले 5,000 राहिले त्याने ओल्ड बॅलन्स पेड केला. सिम्पली सेव्ह करू शकता. ह्याचे सुद्धा तुम्ही रिसिप्ट बघू शकता. पेड 5,000 केलेत आणि एकूण आता 5,000 राहिलेत. जुने 10,000 रुपये आहे इथे. म्हणजे तुम्ही इथून सुद्धा हे मॅनेज करू शकता. त्याच्यानंतर दुसरं काय आहे खर्चासाठी आहे की सपोज तुमचे बरेचसेच खर्च असतात किंवा एखाद्या कस्टमरने पैसे तुमची उधारी नेलेले असतील. सपोज 4 नंबरचाच कस्टमर आहे आणि परत तुमच्याकडून 1,000 रुपये कशाला तरी उसने नेले असतील किंवा एक्झाम्पल तुमचे रेंट असेल रेंटचं अकाउंट क्रिएट करून तुम्ही काय करू शकता ते पैसे भरू शकता. म्हणजेच तुम्ही ते काय करू शकता मल्टिपल वेनं काय करू शकता बघा. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीचं ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये बघू शकता. हे झालं म्हणजे तुम्ही मल्टिपल वेनं खर्चाची काय करू शकता जेवढा तुमचा खर्च होतो दुकानात तुम्ही तो भरू शकता. हे तर समजलं आता सध्या. आता याच्यानंतर सिम्पली हे सगळं बघायचं असेल तर स्टेटमेंटला या आणि ऑल स्टेटमेंटला आल्यानंतर ऑल वरती आल्यानंतर तुम्हाला काय होतं तर सगळ्या स्टेटमेंट्स तुम्हाला इथे दिसतात. जे काय स्टेटमेंट झाले असतील ते म्हणजे तुमचा खर्च काय झाला आणि पैसे कुठून कुठून आलेत ते. त्याच्यानंतर प्रत्येकाचे सेपरेट स्टेटमेंट आहेत. क्रेडिटचा आहे डेबिटचा आहे बिलाचा आहे इथे सेम पद्धतीने सगळे स्टेटमेंट इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे पॉलिश सर्व्हिस. पॉलिश सर्व्हिसला आल्यानंतर सिम्पली इथे न्यू वरती आलो एंटर मारलं. सिम्पली टाईप सिलेक्ट केला डेट
देन कस्टमरचं नाव जे काय असेल ते ज्यावेळेस पॉलिश करायला येतात त्यावेळेस रेग्युलर सिलेक्ट केलं, जे काय पॉलिश करायला आयटम आले ते त्याचं वेट टाकलं, वॉटेवर रेट तुम्ही जो घेता तो क्वांटिटी आहे इथे भरायचं आहे का, नो, त्याने पेड केलेली अमाऊंट टाकली, एंटर एंटर. हे सुद्धा तुम्ही काय करू शकता तर सिम्पली रेकॉर्ड मेंटेन करून ठेवू शकता. जर रिसिप्ट बघायची असेल तर रेकॉर्डवरती क्लिक करा आणि इथून तुम्ही रिपोर्ट सुद्धा बघू शकता. इथे हा इथे आता आपण काय बघितलेलं आहे की कशा पद्धतीने परचेस परचेस करतोय, सेल करतोय, स्टॉक कशा पद्धतीने मेंटेन करतोय आणि पॉलिश करतोय ते बघितलेलं आहे.